Students, please wait. So already in the last lecture, we have started the discussion regarding some important terms used in the thermodynamics. First of all, before going to the discussion of the next remain terms which is used in thermodynamics, I would like to just explain some things with you. First of all, very good morning to all of you. And now, in the last lecture already, we have seen most of the terms. There are so many terms that we are using in the thermodynamics, and most of the terms already we have covered in the last lecture. Okay, still there are some terms which is remain to discuss, and now in today's lecture we are going to discuss all these remain terms. Okay, so the next term is the thermodynamic process. The last lecture आपण बऱ्याचशा terms बघितलेल्या आहेत. I will not revise all these terms because we will just waste much time in the discussion of whatever the terms that we have discussed in the last lecture. ठीक आहे, त्याच्यामुळे मला वाटतं त्या टर्म डिस्कस करायला नको. आपण काय करूया की डायरेक्टली ज्या पुढच्या शिल्लक राहिलेल्या टर्म्स आहेत तर त्या टर्म्स थोडंसं काय करूया की डिस्कस करायला सुरुवात करूया. सो नेक्स्ट टर्म that we are going to discuss in today's lecture, that is thermodynamic process. What is thermodynamic process actually? तर ही जनरली काय की इट इज द प्रोसेस when system changes from one state to the another state. म्हणजेच काय की हे ऍक्च्युअली अशी प्रोसेस आहे की जी सिस्टम एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये चेंज होताना जे काही चेंज घडतो त्याला आपण ऍक्च्युअली थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतो. म्हणजेच काय की चेंज ऑफ द सिस्टम फ्रॉम वन स्टेट टू द अनदर स्टेट, or the process where there is a change of the system from one state to the another state. म्हणजे सिस्टम एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये चेंज होण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला आपण जनरली काय म्हणतो की थर्मोडायनामिक प्रोसेस. सो इट इज द चेंज ऑफ द सिस्टम फ्रॉम one state to the another state, which is called as a thermodynamic process. See, there are so many different types of the thermodynamic processes. खूप साऱ्या वेगवेगळ्या थर्मोडायनामिक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. त्यातल्या काही प्रोसेसेस आपल्याला डिस्कस करायचे. जसं मी लास्ट लेक्चर सांगितलं की आपण आयसोथर्मल प्रोसेस बघणार आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेस बघणार आहे, आयसोबेरिक प्रोसेस बघणार आहे, आयसोकोरिक प्रोसेस बघणार आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस, व्हॉट इज सायकलिक प्रोसेस. तर ह्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत तर दीज टर्म्स वी आर गोइंग टू डिस्कस अंडर द थर्मोडायनामिक प्रोसेस. ठीक आहे, तर आयसोथर्मल प्रोसेस जे आहे, isothermal process. So first process that we are going to discuss here, that is the isothermal process. आता isothermal process काय तर जनरली ही प्रोसेस जनरली काय बघा, this process is carried out in such a manner that the temperature remains constant throughout the process. म्हणजेच काय की ही अशी प्रोसेस आहे, आयसोथर्मल नाव दिले आयसोथर्मल. याचा अर्थ काय की या सिस्टम मध्ये म्हणजे स्टेटचं चेंज होत असताना म्हणजे व्हेन देयर इज अ चेंज इन द स्टेट फ्रॉम वन टू द अनादर, म्हणजे एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये चेंज होतोय सिस्टमचा, तर त्यावेळेस तिथे टेम्परेचर हे कॉन्स्टंटच राहतं. त्याला काय म्हणतो की आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतो. म्हणजेच काय की व्हेन ए प्रोसेस इज कॅरिड आउट इन अ सच अ मॅनर that the temperature remains constant throughout the process. काय असेल, when a process is carried out in such a manner that temperature remains constant throughout the process, it is called as isothermal process. तर त्याला जनरली आपण काय म्हणतो की isothermal process असं म्हणतो. and when such process occurs, it can flow from the system to the surrounding or surrounding to the system. म्हणजे ज्यावेळेस अशी आयसोथर्मल प्रोसेस होते ना त्यावेळेस सिस्टम कडून सराउंडिंगला किंवा सराउंडिंग कडून सिस्टमला हीट जी आहे ती फ्लो होते. का? टू मेंटेन द टेम्परेचर कॉन्स्टंट. टू मेंटेन द टेम्परेचर कॉन्स्टंट हीट कॅन फ्लो फ्रॉम सिस्टम टू द सराउंडिंग और सराउंडिंग टू द सिस्टम. तर त्याच्यासाठी याला काय म्हणतो की आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतो. तर आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टी जो आहे तर टी रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, किंवा आपण त्याला डेल्टा टी म्हणूया. इट रिमेन्स कॉन्स्टंट. आता मेन थीम काय आहे की आयसोथर्मल प्रोसेस आपण कशी इंडिकेट करायची, डेल्टा टी इज इक्वल टू 0, म्हणजे देर इज नो चेंज इन द टेम्परेचर ऑफ द सिस्टम इवन देर इज अ चेंज इन द स्टेट ऑफ द सिस्टम. सिस्टमच्या स्टेटमध्ये चेंज झाला म्हणजे सिस्टम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये गेली तरी सुद्धा तिथलं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर
बदलत नाही, आणि जर टेम्परेचर बदलायला लागलं तर बाहेरून टेम्परेचर घेतलं जातं किंवा काय सिस्टम कडून बाहेर टेम्परेचर दिलं जातं. म्हणजेच काय की हीट कॅन फ्लो फ्रॉम सिस्टम टू द सराउंडिंग or surrounding to the system, but temperature remains constant. So this is the isothermal process. Then next we'll discuss another, that is adiabatic process. Actually there is a problem, just 1 minute. See, my PC is working a little bit slow, so that's why I'm facing some problems. Please try to understand. Okay, so the next process, that is adiabatic process. तर पुढची जी आहे ती म्हणजे की adiabatic process. तर adiabatic process जनरली काय की when a process is carried out in such a manner that no heat can flow from the system to the surrounding or surrounding to the system. म्हणजे बघा आयसोथर्मल मध्ये काय होतं, हीट कॅन फ्लो बट टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये तसं नाही. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय होतं, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस होत असताना हीट सिस्टम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टम कडे कुणीकडे हीटचा जो फ्लो आहे तर तो हीटचा फ्लो जनरली काय होतो, चालू राहतो. म्हणजेच काय की सिस्टम जी आहे ती काय की सॉरी हीटचा जो फ्लो आहे तो बंद राहतो, हीटचा फ्लो चालू राहत नाही. म्हणजेच काय की ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय की ही प्रोसेस जनरली कशी आहे की इट इज कॅरिड आउट इन सच अ मॅनर दॅट नो हीट कॅन फ्लो फ्रॉम द सिस्टम टू द सराउंडिंग और सराउंडिंग टू द सिस्टम, वाईस वर्सा म्हटले. म्हणजेच काय हो, सिस्टम इज कम्प्लिटली इन्सुलेटेड, सिस्टम इज कम्प्लिटली इन्सुलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. कारण हीट सराउंडिंगला पण जात नाही आणि सराउंडिंग कडून पण हीट घेतली जात नाही. म्हणजेच नो हीट फ्लो फ्रॉम सिस्टम टू द सराउंडिंग, सो विच इज कॉल्ड एज अ ॲडियाबॅटिक प्रोसेस. आणि जनरली ॲडियाबॅटिक प्रोसेस आपण कशी इंडिकेट करतो, क्यू इज इक्वल टू झिरो. क्यू इज इक्वल टू झिरो. झिरो का म्हटलं क्यू इज इक्वल टू झिरो, because there is a no change in the heat or there is no flow in the heat, not no change, no flow in the heat. heat मध्ये कुठलाही फ्लो होत नाही. म्हणजे जेवढी त्या सिस्टमच्या आतमध्ये हीट आहे तेवढी हीट तशीच राहणार आहे. म्हणजे नो चेंज इन द हीट म्हटलेले, नो चेंज इन द टोटल हीट, क्यू इज इक्वल टू झिरो. म्हणजेच काय की सराउंडिंग कडून हीट किंवा सिस्टम कडून हीट जी आहे ती दिली जात नाही किंवा घेतली पण जात नाही. ओके, सो दिस इज द ॲडियाबॅटिक प्रोसेस. Then the next one is the isochoric process. Next one is a isochoric process. The isochoric process ही काय की it is a process during which the volume of the system is kept constant. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो, delta V is equal to 0. There is no change in the volume of the system. There is no change in the volume of the system. म्हणजे it is a process during which the volume of the system is constant. व्हॉल्यूम ऑफ द सिस्टम इज कॉन्स्टंट. तर सिस्टमचं जे व्हॉल्यूम आहे ते काय असणार आहे, इथं कॉन्स्टंट असणार आहे. त्याला आयसोकोरिक प्रोसेस म्हणतो. आणि त्याच्यानंतर शेवटची जी म्हणजे आयसोबेरिक प्रोसेस. तर आयसोबेरिक प्रोसेस काय, इट इज अ प्रोसेस ड्युरिंग विच द प्रेशर ऑफ द सिस्टम इज कॉन्स्टंट. प्रेशर ऑफ द सिस्टम इज कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा पी इज इक्वल टू झिरो. डेल्टा पी इज इक्वल टू झिरो. ओके, सो दीज आर द these are the four major different types of the thermodynamic processes. पहिली काय की isothermal process where temperature is constant. Second one is adiabatic process where heat flow is constant. Third one is isochoric process where volume is constant. Fourth one is isobaric process where pressure is constant. तर त्या ठिकाणी काय की प्रेशर कॉन्स्टंट, अशा चार वेगवेगळ्या प्रोसेसचे जे ऍक्च्युअली नेम्स आहेत तर ते कशावरून दिले, तर एका ठिकाणी व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, एका ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट आहे, एका ठिकाणी हीट कॉन्स्टंट आहे, एका ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. हे बघा, हे कोणाचं मी सांगतोय, सिस्टमचं सांगतोय. सिस्टमचं म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय, देयर इज नो चेंज इन द टेम्परेचर ऑफ सिस्टम. इन द ॲडियाबॅटिक प्रोसेस देयर इज नो चेंज इन द हीट ऑफ द सिस्टम. In the isochoric process there is no change in the volume of the system, and in the isobaric process there is no change in the pressure of the system. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ऍक्च्युअली काय होतं की चेंज होतं. आता इथं मी एक एक्झाम्पल दाखवायचा प्रयत्न केला की आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस कशी आहे. आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस जे आहे त्याचं मी इथे जस्ट एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. जे सी, आता जर आपण थोडंसं फिगर बघितली ती,
तर तुम्हाला आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस जी आहे तर ती जनरली कळेल की आयसोथर्मल मध्ये काय दाखवलंय, एक कप दाखवलाय, चहाचा एक कप दाखवलाय, ठीक आहे, आणि तो बॉईल होतोय चहाचा कप, आणि बॉईल झाल्यानंतर काय होतं, त्याचं वेपरायझेशन व्हायला सुरुवात होते, ठीक आहे. आणि मग ही जी प्रोसेस आहे इथं काय टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, कारण आपल्याला माहिती की वॉटर विल बॉईल ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, दॅट इज 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्रीला वॉटर बॉईल होते, बरोबर आहे. 100 डिग्रीला वॉटर काय होईल की बेसिकली बॉईल होणार आहे, आणि मग 100 डिग्रीला जर वॉटर बॉईल झालं तर काय होईल, त्याचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर कॉन्स्टंटच राहते बघा. टेम्परेचर मध्ये कुठेही काय चेंज होत नाही का, तर कंटिन्युअसली आपण खालून हीट देतोय आणि त्याच्यामुळे ते बॉइलिंगचं जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट राहणार. तर त्याला काय म्हणू शकतो की आपण आयसोथर्मल सिस्टम म्हणतो. पण हीट इथं हीटचा फ्लो होतोय बघा, हीटचा फ्लो, कारण वी आर सप्लाइंग कंटिन्युअसली हीट. हीट आपण कंटिन्युअसली काय करतोय की सप्लाय करतोय, आणि त्याच्यामुळं हीट फ्लो जो आहे तो झिरो नाही, हीट फ्लो कंटिन्युअसली चालूच आहे. पण टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर काय की बेसिकली कॉन्स्टंट आहे. त्याच्या उलट इथं ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे बघा. तर ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय सांगितलंय बघा, हीट फ्लो नाही, कारण हे आयसोलेटेड सिस्टम आहे, त्यामुळे बाहेरून सराउंडिंग कडून हीट तिथं आपण सिस्टमला देत नाही, बरोबर. पण आतलं जनरली काय की क्यू जो आहे तो कॉन्स्टंट राहील, म्हणजे हीट बाहेरून देत नाही, त्यामुळे हीट आतली कॉन्स्टंट आहे. पण तो पिस्टन जो आहे तो कमी जास्त होतो, म्हणजे पिस्टन अप अँड डाऊन होतो, त्यावेळेस काय होतं, तिथे टेम्परेचर बऱ्याच वेळा कमी जास्त होतं. नो डाऊट इवन देर इज अ चेंज इन द टेम्परेचर, बट देर इज नो चेंज इन द हीट ऑफ द सिस्टम. सिस्टमच्या टोटल हीट मध्ये काही चेंज होत नाही. गॅस कॉम्प्रेस होतो, एक्सपांड होतो, कॉम्प्रेस होतो, एक्सपांड होतो, पण जेवढी हीट त्या गॅसमध्ये ऑलरेडी त्या मॉलिक्युलनं रिटेन केलेली आहे तेवढी हीट त्यांच्याकडे तशीच आहे, ठीक आहे. आता आपल्याकडे ऑलमोस्ट बघा आज 100 पार्टिसिपेंट पूर्ण जॉईन झालेले आहेत, आणि झूमची कॅपॅसिटी मॅक्सिमम 100 पार्टिसिपेंटचीच आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो की हे सेम लेक्चर रेकॉर्ड होऊन परत अपलोड करतो. त्याच्यामुळे तुमचे जे कोण कलिग असतील, जे जॉईन होऊ शकले नाहीत, त्यांना प्लीज सांगा की तुम्ही ते जे लेक्चर आहे ते उद्या परत काय करू शकताय की बघू शकता युट्यूब वरती. त्याची जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला गुगल क्लासरूम वरती शेअर करतोय लगेच, आणि मग ते गुगल क्लासरूम वरून तुम्ही ते लेक्चर जे आहेत ते अटेंड करा. कारण 100 पार्टिसिपेंट जॉईन झालेत, मला वाटतं बरेचसे पार्टिसिपेंट्स जॉईन व्हायचे वेटिंग वरती असतील, पण 100च्या वरती आपण जॉईन करून घेऊ शकत नाही, तो एक प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट प्रोसेस वी विल डिस्कस हिअर, दॅट इज सायकलिक प्रोसेस. आता आणखीन एक प्रकार आहे त्याचा, सायकलिक प्रोसेस. तर सायकलिक प्रोसेस ही हा काय प्रकार आहे, तर जनरली बघा, वेन सिस्टम, समजा सिस्टम ही इनिशियल स्टेटला आहे, आणि आफ्टर पासिंग दी सिस्टम थ्रू द डिफरंट स्टेट्स, सिस्टम विल अगेन कम बॅक टू द इनिशियल स्टेट. म्हणजे पहिल्या स्टेटला म्हणजे काय असेल की सिस्टम नंबर ऑफ डिफरंट स्टेट मधून पास होऊन 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 परत काय होती, ती सिस्टम पहिल्या स्टेटला ऍज इट इज येते. त्याला आपण काय म्हणतो की सायकलिक प्रोसेस असं म्हणतो. म्हणजेच काय की व्हेन a system is in a given initial state, goes through the various processes and finally return to its initial state, and finally return to its initial state, then the system has undergone a cyclic process. तर त्याला सायकलिक प्रोसेस असं म्हणतो. म्हणजे जनरली बघा इथं दाखवलेलं आहे की काय होतं की सपोज दिस इज इनिशियल स्टेट, and after following different processes or different states, system will again come back to the इनिशियल स्टेट. सिस्टम परत पहिल्या स्टेटलाच येते, त्याला आपण सायकलिक प्रोसेस म्हणतो. म्हणजेच काय की थोडक्यात एक सायकल कंप्लीट केली, एक सायकल कंप्लीट केली, तर त्याला आपण काय म्हणतो की जनरली सायकलिक प्रोसेस असं म्हणतो. देन द नेक्स्ट वन इज रिव्हर्सिबल प्रोसेस. आता आपल्याला माहिती रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस हे एक दोन प्रोसेसचे प्रकार आहेत, ठीक आहे. तर रिव्हर्सिबल प्रोसेस कशी डिफाईन करतो आपण, तर इट इज बेसिकली डिफाईन ऍज अ प्रोसेस दॅट once having takes place it cannot be reversed. म्हणजे सिंपल आहे, इट इज अ प्रोसेस दॅट once having it takes place it cannot be reversed. म्हणजे एकदा का ती प्रोसेस झाली ती परत रिव्हर्स करता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय की उंचावरून जर काय असेल की पाणी खाली पडलं तर ती सहजाची परत तुम्हाला एक्सटर्नल फोर्स लावल्याशिवाय ती प्रोसेस जी आहे ती रिव्हर्स करता येत. त्याला आपण काय म्हणतो की जनरली सॉरी जस्ट मिनिट, आपण थोडस चुकलो की रिव्हर्सिबल प्रोसेस म्हटलेलं आहे. तर रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय की ही प्रोसेस एकदा घडली का परत रिव्हर्स करता येते. इट कॅन बी रिव्हर्स म्हटले, कॅनॉट बी नाही, इट कॅन बी रिव्हर्स. तर रिव्हर्सिबल प्रोसेस काय की वन्स द प्रोसेस टेक्स प्लेस इट कॅन बी रिव्हर्स. ती प्रोसेस परत ऍज इट इज रिटर्न तुम्हाला करता येऊ शकते. फक्त आता हे असं होताना काय होतं की तिथं कुठल्याही प्रकारचं चेंज जो आहे सिस्टम मध्ये तो बेसिकली होत नाही. तर रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे जनरली काय की the process
when it occurs it can be reversed. एकदा का प्रोसेस घडली की परत ती उलटी पण तुम्हाला घडवता येते, तर त्याला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल म्हणतो. म्हणून त्याला काय नाव दिलेलं आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस. सो रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, द प्रोसेस वन्स इट ऑकर्स इट कॅन बी रिव्हर्स्ड. द प्रोसेस वन्स इट ऑकर्स इट कॅन बी रिव्हर्स, ती परत तुम्हाला रिव्हर्स करता येते. तर त्याला जनरली आपण काय म्हणतो की रिव्हर्सिबल प्रोसेस. देन व्हॉट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस, नावातच आहे. तर काय असेल की द प्रोसेस दॅट कॅनॉट बी रिटर्न both the system and surrounding to their original position or original condition. म्हणजेच काय की ही प्रोसेस अशी आहे की ही तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही. इट कॅनॉट बी रिव्हर्स टू द सिस्टम अँड सराउंडिंग. सराउंडिंगला पण नाही आणि सिस्टमला पण नाही. ही प्रोसेस तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही, त्याला इरिव्हर्सिबल असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण याच्याविषयी थोडंसं डिस्कस करणार आहे डिटेलमध्ये, कारण स्पॉन्टेनियस प्रोसेस आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आणि रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस, दे आर जस्ट कनेक्टेड टू इच अदर. ते सगळं त्या दोघांचं जे मिनिंग आहे, तो हे चार ज्या टर्म्स आहेत, सो दिस टर्म्स आर इंटरकनेक्टेड टू इच अदर. विल डिस्कस दिस टर्म्स. थोडंसं इंटरकनेक्ट करून आपण काय करू की स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस ज्या आहेत तर त्या डिस्कस करताना ह्या ज्या टर्म्स आहेत त्या थोड्याशा डिस्कस करूया. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की रिव्हर्सिबल प्रोसेसेस, these are the processes which cannot be returned, which cannot be reversed back, which cannot be, just a minute, थोडं आणखीन पण कन्फ्युजन व्हायला लागलं. काय की रिव्हर्सिबल प्रोसेस काय आहेत की द प्रोसेसेस विच कॅन बी रिव्हर्स्ड आफ्टर इट्स वन्स इट ऑकर्स. एकदा का प्रोसेस ती घडली परत तुम्हाला ती प्रोसेस रिव्हर्स करता येईल. म्हणजेच काय की रिव्हर्सिबल प्रोसेस, इट इज द प्रोसेस वेन इट ऑकर्स इट कॅन बी रिव्हर्स्ड. एकदा ती घडली की परत ती तुम्हाला रिव्हर्स डायरेक्शन परत तुम्हाला ती प्रोसेस करता येते, त्याला आपण काय म्हणतो की रिव्हर्सिबल. थोडंसं बोलताना दोन वेळा कन्फ्युजन झालं, जस्ट लक्षात ठेवा की रिव्हर्सिबल हे म्हणजे काय की परत तुम्हाला रिव्हर्स करता येते, त्याला रिव्हर्सिबल असं म्हणतो. इरिव्हर्सिबल प्रोसेस काय की द प्रोसेस दॅट कॅनॉट बी रिव्हर्स्ड, ती तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही. एकदा जर एका डायरेक्शन प्रोसेस घडली तर तुम्हाला तिकडून फोर्स अप्लाय केल्याशिवाय ती प्रोसेस जी आहे ती परत रिव्हर्स करता येत नाही, त्याला आपण काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो जनरल. ठीक आहे. सो देन गो टू द नेक्स्ट टर्म. आपल्याला ऍक्च्युअली स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस ह्या दोन्ही प्रोसेस डिस्कस करायचे. त्याच्याबरोबर मग रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस जे आहे ते आपण थोडंसं कनेक्ट करून बघूया. ठीक आहे. सो द नेक्स्ट टर्म इज द हीट कॅपॅसिटी. त्याच्यानंतर आपण मग स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस काय ते बघूया. त्याच्या तत्पूर्वी थोडंसं हीट कॅपॅसिटी ही काय टर्म आहे ते थोडंसं काय करूया की जस्ट डिस्कस करूया. तर हीट कॅपॅसिटी काय आहे, तर जनरली काय की इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस. काय म्हटले बघा, इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड. हीट कॅपॅसिटी, व्हॉट इज इट कॅपॅसिटी, इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस. आता किती सबस्टन्स वगैरे काय म्हटलेलं नाही, म्हणून इथं टर्म काय की जनरल आहे. आता त्याचं किती सबस्टन्स घेतल्यानंतर त्याला काय म्हणायचं ते पण आपण बघूया. तर काय की हीट कॅपॅसिटी, इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस. कुठल्याही एका सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियस न वाढायसाठी त्याला जेवढं आपण एनर्जी सप्लाय करतो, जेवढ्या अमाऊंट मध्ये एनर्जी सप्लाय करतो, त्याला आपण काय म्हणतो, हीट कॅपॅसिटी ऑफ दिस सबस्टन्स और हीट कॅपॅसिटी ऑफ दॅट सबस्टन्स. कुठलाही सबस्टन्स असेल तर त्या सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियस न वाढवायसाठी तुम्हाला जी काही एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते, तो दिस इज कॉल्ड एज हीट कॅपॅसिटी ऑफ दी सबस्टन्स. तर त्या सबस्टन्सची ती काय असणार, हीट कॅपॅसिटी. सपोज यू आर टेकन 1 or 100 ml ऑफ वॉटर आणि ते 100 ml वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियस न वाढवायचे, आणि त्यासाठी जी काही तुम्ही एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे 1 डिग्री सेल्सियस टेम्परेचर वाढायसाठी, तर त्याला आपण काय म्हणतो की हीट कॅपॅसिटी असं म्हणतो. ठीक आहे. आता याच्या अजून पुढे काही टर्म्स आहेत. त्याच्यात म्हणजे दुसरी टर्म आहे ती म्हणजे मोलर हीट कॅपॅसिटी. आता बघा, हीट कॅपॅसिटी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, हीट कॅपॅसिटी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, पण मोलर हीट कॅपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दीज आर द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे. आता मला वाटतं एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे, जस्ट आपण कालच्या लेक्चरला डिस्कस केलं. ठीक आहे. तर मोलर हीट कॅपॅसिटी म्हणजे काय हो, इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए 1 मोल ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस. 1 मोल सबस्टन्स 1 डिग्री सेल्सियस न टेम्परेचर वाढवायसाठी जी काय अमाऊंट ऑफ एनर्जी आपण सप्लाय करतो त्याला आपण काय म्हणतो, मोलर हीट कॅपॅसिटी, विच इज कॉल्ड एज मोलर हीट कॅपॅसिटी.
Now what is specific heat capacity? तर हे स्पेसिफिकली 1 ग्रॅम साठी आहे. म्हणजेच काय की अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. काय म्हणते बघा, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. म्हणजे एक ग्रॅम सबस्टन्स 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवायचं असेल तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. एक मोल सबस्टन्स 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवणार असेल तर मोलर हीट कॅपॅसिटी. आणि जनरल हीट कॅपॅसिटीला आपण काय म्हणतो, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स. किती माहित, त्याला आपण काय म्हणतो की हीट कॅपॅसिटी जनरल. ठीक आहे. आता हीट कॅपॅसिटी 2 प्रकारे मोजली जाते. एक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि दुसरी हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. तर आपल्याकडे इथे एक फॉर्म्युला आपण दिला की हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दॅट इज CV इज इक्वल टू डेल्टा यू डिवाइड बाय डेल्टा टी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटलेलं आहे बघा. आता ई म्हणजे यू म्हणजे काय हो, ही इंटरनल एनर्जी. मी पाठीमागे पण सांगितलं की ई किंवा यू हे दोन्हीपैकी कुठलीही एक टर्म जी आहे तर ती इंटरनल एनर्जीसाठी वापरली जाते. ठीक आहे. म्हणजेच काय की डेल्टा यू डिवाइड बाय डेल्टा टी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे झालं काय की हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्याचा हा जनरली काय की फॉर्म्युला आहे. तर बेसिकली काय की थोडक्यात जनरली बऱ्याचशा ज्या रिॲक्शन्स आहेत तर ते आपण बेसिकली काय करतोय की कॉन्स्टंट प्रेशरला करतो, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला जास्त करून करत नाही. आणि त्यामुळे हीट कॅपॅसिटी जी आहे तर ते आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा कॉन्स्टंट प्रेशर ज्याचं तुम्हाला ऍक्च्युअली गरज आहे त्यानुसार तुम्हाला ती मोजता येते. ठीक आहे. सो इट इज अबाउट द हीट कॅपॅसिटी. Now let us go to what is the spontaneous and what is non-spontaneous processes. मी सांगितलं होतं की these two processes we have to just correlate with the reversible and irreversible process. या दोघांबरोबर आपल्याला काय करायचंय, या प्रोसेसचं कोरिलेशन करायचं. ठीक आहे. तर स्पॉन्टेनियस प्रोसेस काय आहे, तर स्पॉन्टेनियस प्रोसेस जनरली काय की ही जी प्रोसेस आहे इट ऑकर्स विदाउट आउटसाइड इंटरव्हेन्शन. इट हॅपन्स ऑन इट्स ओन अकॉर्ड म्हटलेले. इट हॅपन्स ऑन इट्स ओन. स्पॉन्टेनियस नावातच आहे बघा. स्पॉन्टेनियस म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की मी स्पॉन्टेनियसली वर्क केलं. स्पॉन्टेनियसली वर्क केलं म्हणजे काय की फार एफर्ट्स न घेता नॅचरली माझ्याकडून त्या गोष्टी घडत गेला तर त्याला आपण काय म्हणतो की स्पॉन्टेनियस. तर बेसिकली बघा स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर नॅचरल प्रोसेस असं पण म्हटलं जातं. कारण का तर त्या नॅचरली घडतात, त्या स्वतःहून घडतात, त्यामुळे त्याला काय म्हणतात की नॅचरल प्रोसेस असं म्हणतात. तर काय की स्पॉन्टेनियस प्रोसेस इट ऑकर्स विदाउट आउटसाइड इंटरव्हेन्शन. विदाउट आउटसाइड इंटरव्हेन्शन म्हणजे काय हो, कोणाचाही बाहेरून कुठलाही फोर्स न लावता, मॅन्युअल फोर्स किंवा मशीनचा फोर्स न लावता ही प्रोसेस होते. तर त्याला काय म्हणतो आपण की स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणतो. आणि स्पॉन्टेनियस प्रोसेस जे असतात ना ते इरिव्हर्सिबल असतात. इरिव्हर्सिबल म्हणजे एकदा ती प्रोसेस घडून गेली की परत स्पॉन्टेनियसली परत त्या स्टेटला एखादी गोष्ट आणता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर फॉल डाऊन, म्हणजे जनरली काय की वॉटर जर उंचावरून हिल वरून खाली पडलं म्हणजे, किंवा ए बॉल रोल्स डाऊन हिल म्हणजे एखाद्या उतारावरून बॉल खाली सोडून दिला आपण, तो नॅचरली बॉल विल जस्ट कम डाऊन. तर तो बॉल नॅचरली खाली येईल पण नॅचरली बॉल खालून वरती जाणार नाही. म्हणजेच काय की स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर irreversible that cannot be reversed. Spontaneous processes are irreversible that cannot be reversed. ते रिव्हर्स करता येत नाहीत, त्याला आपण काय म्हणतो स्पॉन्टेनियस प्रोसेस. अँड जनरली स्पॉन्टेनियस प्रोसेसेस ऑकर्स ऑन इट्स ओन अकॉर्ड. ते स्वतः होतात. इट हॅपन्स ऑन इट्स ओन. ते स्वतः होतात. आणि स्पॉन्टेनियस प्रोसेस या फास्ट पण असतात आणि स्लो पण असतात. डिपेंड्स ऑन. स्पॉन्टेनियस प्रोसेस कॅन बी फास्ट ऑर कॅन बी स्लो. आता काही एक्झाम्पल्स आपण बघूया. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल म्हणजे बॉल रोल्स डाऊन हिल. आता बॉल बघा स्पॉन्टेनियसली काय होतंय की डाऊन हिल होतो, बट बॉल कॅनॉट बी अप हिल. म्हणजे हिल वरती तो स्पॉन्टेनियसली चढणार नाही, त्याला आपल्याला काहीतरी फोर्स लावावा लागेल. बट विदाउट अप्लाइंग द फोर्स बॉल विल कम डाऊन टू द हिल. हिल वरून तो खाली येईल बेसिकली. किंवा बऱ्याचशा ज्या नॅचरली काही प्रोसेसेस आहेत म्हणजे त्या प्रोसेस आपण काय कुठं म्हणू शकतो की स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये डिस्कस करू शकतो आपण. त्याचा डिफरन्स जो आहे तो डिफरन्स पण बघूया. ठीक आहे. सो द नेक्स्ट वन इज अ नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. नेक्स्ट वन इज अ नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस काय आहे, आपण जनरल असं म्हणूया की इट इज द
अपोजिट प्रोसेस ऑफ द स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियसची थोडीशी उलटी प्रोसेस आहे. म्हणजेच काय, प्रोसेस विच डझंट टेक्स प्लेस ऑन इट्स ओन अकॉर्ड. म्हणजे ती स्वतःहून प्रोसेस घडत नाही, बट इट टेक्स प्लेस ओनली विथ द इंटरव्हेन्शन ऑफ एक्सटर्नल एजन्सी और बाय अप्लाइंग द एक्सटर्नल फोर्स. म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेस जी आहे, दिस प्रोसेस कॅनॉट ऑकर ऑन इट्स ओन अकॉर्ड. ती स्वतःहून घडत नाही, बट दिस प्रोसेस कॅन टेक्स प्लेस ओनली विथ द एक्सटर्नल इंटरव्हेन्शन. म्हणजे बाहेरून जर काय आपण अप्लाय केलं, बाहेरून जर एखादा एक्सटर्नल फोर्स लावला, तर ही जी प्रोसेस आहे, तर ती प्रोसेस बेसिकली घडू शकते. अँड सी, दिस प्रोसेसेस आर नॉट नॅचरल प्रोसेसेस. स्पॉन्टेनियस प्रोसेसेस या नॅचरल प्रोसेसेस नसतात आणि त्या रिव्हर्सिबल असतात. स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजे काय की एकदा प्रोसेस घडली का परत ती उलट डायरेक्शन पण आपण करू शकतो. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. बघा आता लक्षात ठेवा, स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल, बट नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर रिव्हर्सिबल. म्हणजे नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे कुठली, आता आपण जे डिस्कस करतो ती म्हणजे कुठली, की द प्रोसेस विच कॅनॉट टेक्स प्लेस ऑन इट्स ओन अकॉर्ड. स्वतःहून घडत नाही, बट द प्रोसेस कॅन टेक्स प्लेस ओनली विथ द इंटरव्हेन्शन ऑफ एक्सटर्नल एजन्सी और एक्सटर्नल फोर्स. जर तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावला तर ही प्रोसेस घडू शकते. त्याला आपण नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस ही कशी असते, रिव्हर्सिबल असते. तर याचं एक्झाम्पल द्यायला गेलो आपण तर कॉम्प्रेशन ऑफ द गॅस. कॉम्प्रेशन ऑफ द गॅस म्हणजे गॅस तुम्ही कॉम्प्रेस केला, ठीक आहे, गॅस तुम्ही कम्प्रेस केला, तर ते काय झालं की कम्प्रेशन ऑफ द गॅस. आणि बऱ्याच वेळा नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस या एंडोथर्मिक असतात. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस घडत असताना एन्थाल्पी वाढते आणि एंट्रॉपी बेसिकली काय होते, कमी होते. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये एंट्रॉपी कमी होते आणि एन्थाल्पी जी आहे ती वाढते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण या दोघांमधला जो डिफरन्स आहे स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस मधला, तो डिफरन्स काय करूया की थोडक्यात स्टडी करूया, सो दॅट आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला जे जे काही सगळ्या टर्म्स वगैरे बघायचे होत्या, तर ते मॅक्झिमम डिस्कशन जे आहे ते कव्हर झालेलं असेल. बऱ्याच वेळेला तुम्हाला 4 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. Differentiate between the spontaneous and the non-spontaneous process, or differentiate between the reversible and the irreversible process. ठीक आहे, मी तर सांगितलं की स्पॉन्टेनियस प्रोसेस ही इरिव्हर्सिबल आहे, नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस ही रिव्हर्सिबल आहे. तुम्हाला ती परत घडवून आणता येऊ शकते. सो विल जस्ट लुक ॲट द डिफरन्स बिटवीन दीज टू प्रोसेसेस. तर स्पॉन्टेनियस प्रोसेस ही नॅचरल प्रोसेस आहे, विच ऑकर्स नॅचरली अँड विच ऑकर्स ऑन इट्स ओन अकॉर्ड. ती स्वतःहून घडते. आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस जे हायपोथेटिकल आहेत किंवा अननॅचरल आहेत, स्वतःहून बेसिकली घडत नाहीत. त्याच्यानंतर स्पॉन्टेनियस प्रोसेस जे आहे त्याच्यामधला दुसरा डिफरन्स काय बघा, अपोजिंग फोर्स इज मच लेस दॅन द ड्रायव्हिंग फोर्स. म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये अपोजिंग फोर्स हा कमी असतो. म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेस इज मच लेस दॅन द ड्रायव्हिंग फोर्स. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स हा जास्त असतो स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये आणि अपोजिंग फोर्स कमी असते, म्हणून तर ती गोष्ट स्वतःहून आपोआप घडते ना. ठीक आहे. आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये कसं आहे बघा, ड्रायव्हिंग फोर्स अँड द अपोजिंग फोर्सेस डिफर बाय अ व्हेरी स्मॉल अमाऊंट. ड्रायव्हिंग फोर्सेस अँड द अपोजिंग फोर्सेस डिफर बाय अ व्हेरी स्मॉल अमाऊंट. म्हणजे अपोजिंग फोर्स हा स्ट्रॉंगली ऍक्ट होते थोडक्यात. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये अपोजिंग फोर्स जो आहे तो हा स्ट्रॉंगली ऍक्ट होते. पण स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये तसं होत नाही. अपोजिंग फोर्स हा अगदीच वीक असतो ऍज कम्पेअर्ड टू द ड्रायव्हिंग फोर्स. पण नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्सेस डिफर बाय अ व्हेरी स्मॉल अमाऊंट. दोघांमध्ये फार कमी फरक असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये बघा, इक्विलिब्रियम इज अटेन ओनली व्हेन द प्रोसेस इज कम्प्लीट. म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये इक्विलिब्रियम कधी येतो, जेव्हा प्रोसेस पूर्ण होते तेव्हा. पण नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये तसं नाही. देर इज अन इक्विलिब्रियम ऍट द एव्हरी स्टेज. म्हणून तर तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागतो ना. म्हणजे जनरली थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय की थोडक्यात काय की ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स हे जर इक्वल झाले बऱ्यापैकी, तर त्यावेळेस आपण काय म्हणतो की प्रोसेस इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. बरोबर का? प्रोसेस इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन आणि बॅकवर्ड रिॲक्शन दोघांचा जर रेट कॉन्स्टंट झाला तर ती रिॲक्शन जी आहे ती इक्विलिब्रियम मध्ये असते असं म्हणतो आपण. तसंच इथं आहे. तर रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय की प्रत्येक स्टेजला इक्विलिब्रियम असतो. तिथं थोडा 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 ब्रेक होत होत काय होतं की ती प्रोसेस रिव्हर्स डायरेक्शन बेसिकली मूव्ह होत असते. ठीक आहे. त्यानंतर चौथा डिफरन्स आहे की स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये अपोजिंग फोर्स जो आहे इज मच लेस
and a lot of energy is dissipated and maximum work cannot be obtained. म्हणजे बघा, स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये अपोजिंग फोर्स जो आहे तो खूप कमी आहे आणि अपोजिंग फोर्स खूप कमी असल्यामुळं खूप सारी एनर्जी वाया जाते. लॉट ऑफ एनर्जी डिसिपेटेड म्हटलेले आहे आणि खूप सारी एनर्जी वाया गेल्यामुळे काय होतं की मॅक्झिमम वर्क कॅनॉट बी ऑप्टेन. म्हणजे जास्तीत जास्त जे काम आहे ते ऍक्च्युअली काय होतं की स्पॉन्टेनियस प्रोसेस होत नाही. म्हणजे काय की इन द स्पॉन्टेनियस प्रोसेस देर इज अ वेस्टेज ऑफ द एनर्जी, देर इज अ डेसिपेशन ऑफ द एनर्जी. एनर्जीचं वेस्टेज होते आणि त्याच्यामुळं मॅक्सिमम वर्क हे स्पॉन्टेनियस प्रोसेसनं केलं जाऊ शकत नाही. ठीक आहे. पण नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये जनरली कसं आहे की ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स बोथ आर इक्वल आणि त्याच्यामुळे इथे वर्क जे आहे ते मॅक्सिमम होतं. म्हणजे इक्वल मॅक्सिमम वर्क कॅन बी ऑप्टेन. म्हणजे नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये वर्क हे जास्तीत जास्त होतं, स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये वर्क हे कमीत कमी होतं कारण इथे एनर्जीचा लॉस होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पॉन्टेनियस प्रोसेसेस इट मे बी फास्ट और इट मे बी स्लो, दोन्ही प्रकारचे असू शकतात. बट नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर कम्पॅरेटिव्हली स्लो. म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेसच्या कम्पॅरिझन मध्ये नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस जे आहे ती बेसिकली काय असते की स्लो असते. सो दीज आर द सम डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स बिटवीन द स्पॉन्टेनियस अँड द नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसेस. ठीक आहे. शेवटी आपण एक एक्झाम्पल बघूया जाता जाता की स्पॉन्टेनियस प्रोसेस काय की एक रॉड आहे आणि हॉट एंड कडून रॉडच्या कोल्ड एंड कडे हीट फ्लो होते, ती स्पॉन्टेनियसली होते. म्हणजे रॉड घेतला आणि तुम्ही एका बाजूला हिटिंग करायला सुरुवात केली तर स्लोली द हीट विल ट्रान्सफर टुवर्ड द कोल्ड एंड ऑफ द रॉड. तर झाली स्पॉन्टेनियस प्रोसेस. किंवा नॉन स्पॉन्टेनियस मध्ये जर आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ एन आयडियल गॅस. रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ एन आयडियल गॅस. रिव्हर्सिबल म्हणजे उलट्या डायरेक्शन आपण काय करतोय की गॅसचं एक्सपान्शन करणं. म्हणजे तुम्हाला प्रेशर अप्लाय करावं लागेल तर तो गॅस एक्सपांड होणार आहे, तर त्याला रिव्हर्सिबल एक्सपान्शन असं म्हणतो. सो आय विल शो यू सम पिक्चर्स that will give you very good identification of the spontaneous and the non-spontaneous processes. So that will give you the idea what is the spontaneous and what is the non-spontaneous process. त्याच्याबद्दल जनरली आयडिया देऊ शकतो. 2-3 एक्झाम्पल मी इथं मांडलेले आहेत. इथं बघा, जस्ट सी इन द फर्स्ट एक्झाम्पल. इथं काय इकडं ॲरो दाखवला या बाजूला, ती स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. म्हणजे बघा हा वॉल जायतो, हा वॉल ओपन केला तर स्पॉन्टेनियसली गॅस विल जस्ट रिलीज टू द एम्प्टी बलून. तर एम्प्टी बलून मध्ये तो गॅस रिलीज होईल आणि मग जनरली काय की ते स्पॉन्टेनियस असणार आहे. पण मला परत या बलून मधला जो गॅस आहे तो परत इकडे घालवायचा आहे. सो आय मस्ट हॅव टू प्रेस दिस बलून. तर तो बलून मला प्रेस करावा लागेल आणि हा बलून प्रेस करून मग मला काय करता येईल की इकडचा जो गॅस आहे तो इकडे परत पास करता येईल इकडे. म्हणजे ही नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस, जिथे एक्सटर्नल फोर्स लावला म्हणून ती नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. स्पॉन्टेनियस मध्ये एक्सटर्नल फोर्स लावलेला नाही, फक्त वॉल ओपन केला. वॉल ओपन केला का गॅस आपोआपच गेला, गॅसला तुम्ही काहीच केलेलं नाही. पण इकडे बघा वॉल ओपन पण करायचा आणि एक्सटर्नल फोर्स पण लावायचा आणि तरच तो काय होईल की गॅस एका ठिकाणी कलेक्ट होईल. ही झाली नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल आहे बघा, बॉल इज रोलिंग डाऊन दी हिल. म्हणजे डोंगरावरून बॉल खाली येतोय, ही काय हो स्पॉन्टेनियस प्रोसेस, आपोआप येतो. म्हणजे इथं बॉल आहे त्यामुळे त्याला जर फक्त जस्ट धक्का दिला तर तो बॉल इथून खाली पडणार आहे आपोआप, बरोबर. पण हे जे एक्झाम्पल आहे खालचं, बॉल इज रनिंग अप हिल, बॉल वरती टाकलायचे, तर तुम्हाला काय करावं लागेल, एक्सटर्नल फोर्स इथं लावावं लागेल सो दॅट द बॉल विल जस्ट गो टू द हिल. हिलच्या और गो अप टू द हिल, तर हिलच्या वरती तो बॉल जो आहे तो जाईल. म्हणजे ही नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे, ही नॉन स्पॉन्टेनियस आहे. इकडेही नॉन स्पॉन्टेनियस आहे. त्याच्यानंतर इथं बघा, हे पण तेच एक्झाम्पल आहे. उत्तरावरून जर तुम्ही बॉल खाली टाकला तर काय होईल की बेसिकली ही स्पॉन्टेनियस प्रोसेस होईल. आणि इकडून खालतून वरती जर तुम्ही तो बॉल ढकलायचा असेल तर यू मस्ट हॅव टू अप्लाय सम एक्सटर्नल फोर्स. आणि एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला तर बेसिकली काय होऊ शकतंय की ही जी हा जो बॉल आहे तो वरती जाऊ शकतो. ओके. सो दिस अबाउट द स्पॉन्टेनियस अँड द नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस, किंवा आपण त्याला रिव्हर्सिबल और इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. ठीक आहे. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस सम लॉज ऑफ द थर्मोडायनेमिक्स. थोडंसं झेरोथ लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ जरासं आपण हायलाइट करूया. आणि त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचा जो पॉईंट आहे या टॉपिक मध्ये तो म्हणजे कार्नॉट सायकल आणि त्याची इफिशियन्सी. कार्नॉट सायकल आणि इट्स इफिशियन्सी. सो दिस पार्ट विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. पुढच्या वीक मध्ये आपले शुक्रवार आणि शनिवार आपलं लेक्चर असतं, फ्रायडे आणि सॅटर्डे. तर त्या दिवशी आपण ते घेत जाऊया. लिंक आदल्या दिवशी शेअर केली जाईल. माझ्याकडे व्हॉट्सअप ग्रुप्स नाही आहेत, त्यामुळे मी त्या लिंक ज्या आहेत ते गुगल क्लासरूमला शेअर करतोय. त्यामुळे आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज
ऑलवेज लुक इन द गुगल क्लासरूम ॲट द एव्हरी मॉर्निंग. प्रत्येक सकाळी उठलं का आपण गुगल क्लासरूम ओपन करून बघितलं पाहिजे कोणाकोणाचे लेक्चर्स वगैरे त्याच्यावरती पडलेले आहेत. ठीक आहे. तर मला वाटतं आजच्या लेक्चरला एवढं डिस्कशन सफिशियंट आहे. इफ यू हॅव एनी डाऊट, एनी क्वेश्चन, you can ask your question, you can raise your questions. Session is open for the discussion. Thank you.